हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नामानिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आप सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 14व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग म्हणजे त्रिगुणमयी माया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य ओमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगणा रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सगणलेदा श्री शान्तान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुत देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे जया पताका स्वामी इति नाम्नि नमाचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौरी कथादम दायनग ग्रम तारिणे. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी इति नाम्नि नमस्ते सरस्वती देव गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. नमो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्या 14व्या अध्यायाचा अभ्यास वर्गामध्ये. श्री श्री राधा गोविंद कुलेचे हे आचार्य श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अभ्यास वर्ग सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक आहेत श्रीला प्रभुपाद यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद. गुरु महाराज जयपताका स्वामी महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेतो. नमः प्रभू यांनी या अध्ययन वर्ग सुरू केला यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद करतो. अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळ्या सेवा करतात, लिंक शेअरिंग व्हिडिओ शेअरिंग करतात, नंतर लिंक बनवतात आणि युट्यूबवर हे सर्व काम करतात. त्या सर्वांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्याला पुढाकार दिला असो कुमुद माताजी, मनीषा माताजी, अन्वया माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजींनाही माझा सादर नमस्कार. त्याच आपण 14 अध्याय 3 टप्प्यामध्ये आपण अभ्यास करणार. म्हणजे पहिल्या 1 ते 9 श्लोकामध्ये आपण 3 गुणांनी आत्मबद्ध होतो. मतलब इदम ज्ञानम पाशित्य वैशिष्ट्य कृती आणि गुणामध्ये मुक्ती म्हणजे 10 ते 18 पर्यंत. यदा सत्वे प्रवृद्धेतु गुणातीत कसे होणे 19 ते 27 आणि मा माझा यो यो अव्या विचारेण असं 3 टप्प्यामध्ये आपण 14व्या अध्यायाचा आज अभ्यास करणार आहोत. तर पहिल्या श्लोकामध्ये भगवान म्हणाले सर्व ऋषी मुनींनी परम सिद्धी प्राप्त केल्या आहे आणि हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. कारण भगवंत आपल्याला आता गेल्या अध्यायापासून आपल्याला वेगवेगळ्या विषयावरती ज्ञान देणार आहे. कारण आपण कर्म आणि भक्ती ज्ञान योग एक भक्ती आणि कर्म याचं आपण ज्ञान घेतलं आहे. पण हे दोघांचं मिळून आपण कसं जगायचं, कसं हे दोन काम कर्म करायचं त्याच्यावरती आपल्याला आता भगवंत ज्ञान देत आहे. इथे भगवान हेच या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात की सर्व ऋषी मुनी परम सिद्धी प्राप्त केली. तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकतात की हे वेगवेगळे ऋषी आहेत त्यांनी हे ज्ञान प्राप्त केले. हे जाणून तुम्हाला परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण हे ज्ञान जाणून कारण आपण आज त्रिगुण म्हणजे काही दिवसापासून मी तुम्हाला सांगतो की सत्व रजन तमोगुण. तर हे सर्व आपल्या शरीरामध्ये कसं उत्पन्न होतं, आपण त्याच्यावरती नियंत्रण कसं केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण हे नियंत्रण केलं, जेव्हा आपण सत्व रज तमगुणावरती जेव्हा नियंत्रण करतात तेव्हा आपण निश्चित ही मुनीसारखं होऊन आपण त्यांच्याप्रमाणेच आपण त्या जगामध्ये आपण पोहोचू शकतात. तर त्याच्यासाठी भगवान म्हणतात की हे परम ज्ञान आहे, हे ज्ञानापेक्षा सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. ते आता परत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकाद्वारे सांगणार आहे. ते काय आहे आपण आता अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारखा दिव्य स्वभावाची प्राप्त करू शकतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. जसं मी तुम्हाला काल आणि 2-3 दिवसापासून सांगतो की भगवानचं आपलं आपलं लक्ष काय, आपलं ध्येय काय,
तर आपलं ने आहे भगवानचं परम शाश्वत पार्षद म्हणून राहायचं. ते कुठे आहे? ते त्यांचं गोलोका वृंदावन. गोलोका वृंदावन हे आपल्या सर्वात वरच्या लोक गोलोकाचार जेव्हा आपण अभ्यास केला होता, तर तेव्हा वरचा जो लोक आहे त्याला गोलोका वृंद, त्याच्या खाली वैकुंठ आहे. आणि वैकुंठाच्या खाली आपला हे भौतिक जग आहे, ब्रह्मांड आहे. त्याच्यामध्ये 14 लोक आहे. आणि आपला 14 लोकांमध्ये सर्वोच्च लोक म्हणजे कुठला? ब्रह्मलोक. तर ब्रह्माचा, जसं मी तुम्हाला चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं की ब्रह्माचा आयुष्य 100 वर्षाचं आहे. ब्रह्माचा जेव्हा दिवस होतो तेव्हा सृष्टीची निर्मिती होते, आणि तेव्हा रात्री होते तेव्हा सृष्टीचा प्रलय होतो. तर इथे भगवान या श्लोकामध्ये आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करतात की जर तुम्ही त्यांच्या शाश्वत धाम गोलोकावरून जर पोहोचले तर ते आपण त्यांच्यासारखा दिव्य स्वभावाची प्राप्त करू शकणार. आणि त्यामुळे काय होणार? मनुष्य सृष्टीच्या वेळी जे जन्म मृत्यूचा जो चक्र आहे त्यातला तो आपण ओलांडून बाहेर पडू शकतात. कारण आपण गोलोका वृंदामध्ये पोहोचतात. आणि जन्म मृत्यू चक्र, जरा व्याधी हे चक्र कुठे आहे? ते शाश्वत आपला जो लोक आहे त्याच्यामध्ये होतात. परंतु भगवंताचा जो शाश्वत धाम, ते जन्म मृत्यू होत नाही, कारण तिकडे सगळे शाश्वत आहे. असा या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात की सर्व योनिषु कौन्तेय मृत्यूया संभवितया तासं ब्रह्म मयोनिरहं बीजं प्रदम पिता. हे कोणते? भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. तर तुम्ही आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा तुम्हाला माहित असेल की आता एक सायन्सचा ते सर्वे आलेला आहे की जर 100 लोक जर लग्न करतात त्याच्यात 15%ला कधी मुलं होत नाही. तर त्याचं कारण काय आहे? तर भगवान इथे या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगतात की ज्या बीज प्रदान करणार मी आहे. तोपर्यंत भगवान बीज प्रदान करत नाही तोपर्यंत जे युगल आहे ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मुलं बाळ होत नाही. तर इथे या श्लोकाचं तात्पर्य हेच आहे की भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणार पिता आहे. जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण आपल्याला बीज देत नाही तोपर्यंत आपला जन्म होत नाही, असा या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात की सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृतीम संभवः निबंधन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. भौतिक प्रकृती सत्व रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहो अर्जुन, जेव्हा जीव प्रकृती संपर्क येतो तेव्हा आहे या 3 गुणामुळे तो बद होतो. जसं आपण पहिल्या दिवशी आपण अभ्यास केलो की प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे हे 3 गुणांनी बनलेली प्रकृती आहे. तर जेव्हा आपला जन्म होतो तेव्हापासून आपण काय होतं? तर आपण या प्रकृतीच्या ही प्रकृतीचे जे 3 गुण आहेत सत्व रज आणि तमगुण, त्याच्यामध्ये आपण बद होत आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या कर्म करतात. तर आपल्या शरीरामध्ये कुठलं तत्व जास्त आहे ते आपण जर जाणून घेतलं तर आपण आपल्या जीवनामध्ये खूपच प्रगती करू शकतात आणि आत्मसाक्षराचा जो मार्ग आहे तिकडे आपण जाऊ शकतात. कारण आपला जो जन्म काय आहे? आपण भगवंताचे गेल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की मी बीज प्रदान करणार पिता आहे. पिता आहे म्हणजे ते आपले पिता आहेत, आपण त्यांचे मुलं आहेत, ते आपण पुत्र आहे. तर आपण कुठे? आपल्या वडिलांकडे जायचं असतं. तर वडील वडील कुठे राहतात? वडील गोलका वृंदावन. परंतु त्याने याची भौतिक प्रकृती जी निर्मिती केली आहे त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या तत्वाची कमी जास्त असल्यामुळे आपण सकाम कर्म करतात, विकर्म करतात आणि त्यामुळे आपण जन्ममृत्यू व्याधीच्या चक्रामध्ये बांधून पडलेले असतो. म्हणून ते भगवान म्हणतात की जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा हे 3 गुण प्रकृती 3 गुणामध्ये संपर्कात येतो आपण बद होतं. परंतु जर आपण आपल्या शरीरामध्ये कुठलं तत्व जास्त आहे आणि कुठलं कमी आहे त्याच्यावरती जर आपण नियंत्रण केलं तर आपण निश्चितपणे आपण सत्वगुणामध्ये येऊन शुद्ध सत्वगुणामध्ये, सत्वापेक्षा एक वरतीचा गुण आहे त्याला शुद्ध सत्वगुणामध्ये, जेव्हा आपण शुद्ध सत्वगुणामध्ये येतात तेव्हा आपण त्यांचा गोलकावरून आपण पोषू शकतात. ते कसं पोषू शकतात त्याच्यावरती आपण आता पुढे अभ्यास करूया. तत्र सत्त्वं निर्मूलत्वा प्रकाशं अममानयं सुखसंगेन बद्धानि ज्ञानं संगे चानघ. हे अनग अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि या
मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित असतो ते सुख आणि ज्ञानाचा भावनेने बद्ध असतो. जसा मी तुम्हाला चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की आपण वर्ण आणि आश्रम हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. आणि भगवंताने आपल्याला चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं की जे चार वर्ण आहेत त्याची निर्मिती त्यांनी केली, कारण त्यांनी वेगवेगळे कर्म करायचे असते. जसं मी तुम्हाला त्या दिवशी चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की जो मनुष्यामध्ये 90% सत्वगुण असतं तो अ, त्याला ब्राह्मण म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, त्याचं तो इतरापेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि या मनुष्य सर्व पापातून मुक्त असतो. कारण त्यांचा आहार विहार शुद्ध असतो आणि त्यामुळे तो पापातून मुक्त असतो. आणि त्याच्यामध्ये काय असतं, सत्वगुण स्थित असल्यामुळे तो सुख आणि ज्ञानाचा भावनेने बद्ध असतो. तर आपण ब्राह्मण जे म्हणतात त्याच्याकडे सुख असतं आणि त्याचे ज्ञान काय, त्याचं कारण काय आहे, त्याच्याकडे ज्ञान असतं. आणि ज्ञान आणि सुखामुळे भावनामध्ये तो बंद असल्यामुळे तो शुद्ध सत्वगुणामध्ये असतं. म्हणजे त्याच्यामध्ये 90% सत्वगुण असल्यामुळे त्याला आपण ब्राह्मण म्हणू शकतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. रजो रागात्मकं बुद्धि तृष्णां संगसमुद्भवम् तन्निबद्धानि कौन्तेय कर्म संगदेहिनम. हे कौन्तेय असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतं आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधलेला जातो. तर असंख्य वासना कुठे उत्पन्न होतं, तर एकच स्त्री आणि पुरुष आणि पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये असंख्य वासना असतात. त्यांना एक दुसऱ्यांना भोगायची खूप इच्छा असते. आपण भौतिक जगामध्ये राहतो. आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये रोज असतं की अनेक लोकांचा मृत्यू होत, त्यांचा वध करतात. कारण त्यांचं कुठेतरी परस्त्रिया नाही तर पर पुरुष मागा त्यांचा संबंध असल्यामुळे ते हे त्यांची वासना पूर्ण होत नाही आणि त्यांचे महत्वाकांक्षामुळे काय होतात, रजोगुण उत्पन्न होतात आणि यामुळे देव सकाम कर्म म्हणजे आता सकाम कर्म म्हणजे ज्याच्या फळाची अपेक्षा आहे. जसं मी तुम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता की सतत चिंतन केल्यावरती काय होतं, आपल्याला सम्मोह होऊन जातं. तसं या रजोगुणामध्ये काय होतं, जेव्हा वासना वाढते तेव्हा काय करतं, सकाम सकाम कर्म म्हणजे आपण एक स्त्री पुरुष आहे तर एक दुसऱ्यामध्ये आकर्षण होतं. म्हणून ते काय करतात, ते त्यांना सुखासाठी वेगवेगळ्या त्यांना गिफ्ट वगैरे देतात, त्यांच्याशी संपर्क मध्ये ठेवतात. म्हणजे त्यामुळे ते वेगवेगळ्या सकाम कर्म करतात, फळाची अपेक्षा करतात. त्यांना कुठेतरी पिक्चरला घेऊन जातात, त्यांना चांगला कुठेतरी खायला देतात, नंतर कुठे ते फिरायला जातात. हे सर्व काय आहे, तर हे सकाम कर्म. हे सर्व केल्यानंतर त्यांना इंद्रियतृप्तीची भोगायमुळे इच्छा असल्यामुळे ते हे सर्व सकाम कर्म करतात. आणि असे सकाम कर्म कोण असतात, तर ते रजोगुणामध्ये जे लोक स्थित असतात. तर रजोगुण म्हणजे काय, रजोगुण मध्ये ज्याच्यामुळे ज्या ज्या व्यक्तींमध्ये जवळजवळ तुम्ही त्याला 60% पर्यंत त्याच्यामध्ये रजोगुण असतात आणि 20-20% त्याच्यामध्ये सत्व आणि तमोगुण असतात, त्याला रजोगुणी व्यक्ती म्हणतात. आणि असे लोक कोण असतात, तर ते क्षत्रिय आहे. आणि क्षत्रिय असंख्य वासना असू शकतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. तमस्तं ज्ञानं जं विधि मोहं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तं निबंधन्ति भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवाचा मोह असल्यामुळे प्रमाद आळस आणि निद्रा हे तमोगुणी परिणाम आहेत व ते वध जीवाला बंधकारक करतात. म्हणजे ज्या ज्या व्यक्तीमध्ये जवळजवळ 90% तमोगुणी असतात त्याला आपण शूद्र म्हणू शकतो. तर शूद्र काय करतात, त्याच्यामध्ये प्रमाद असतात, आळस आणि निद्रा. म्हणजे आपण जे बद्ध जीव आहे, सर्व जे भौतिक जगामध्ये आहे, त्याच्यासाठी आपण साधारण 6 ते 7 पर्यंत आपण निद्रा आपल्याला पुष्टी आहे. परंतु हे जे तमोगुणी आहेत त्यांच्यासाठी 10-12 तास त्यांनी झोप काढतात. ते आळस असतं, त्यांना कुठलंही काम सांगितलं तर ते काय करतात, ते टाळतात. आज नाही, मी उद्या नाही, परवा, असं त्याला आळस असतं, प्रमाद असतं. तर हे सर्व तमोगुणीचे लक्षण आहे. तर हे सर्व कसं आपल्या शरीरामध्ये निर्मित होते, त्याचा आपण आता पुढे अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात, सत्वं सुखे संयजन्ति रज कर्मणि भारत ज्ञानमृतं तू तम प्रमादे संजयुक्त.
हे भारता सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकामपणे बांधतो आणि तमोगुण जे ज्ञान आवृत करून मूर्खपणाशी बांधतो. तर इथे तुम्ही वेगवेगळे 3 चित्र दिलेले आहेत. सगळ्यात वरचे चित्र जो आहे तो काय आहे, तर तो सत्वगुण मनुष्य सुखाने, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की सत्वगुणामध्ये आपण ब्रह्मलोक पर्यंत पोहोचू शकतात. तर इथे तुम्ही वेगवेगळ्या देवी देवता तिथे आहे, ते सत्वगुणामध्ये असते. पण आपण तू जेव्हा सकाम कर्म करतो, जसं रजोगुणी, जसं आपल्या इंद्रिय तृप्तीचे भोगायचे आहे, तुम्ही इथे चित्रामध्येही आपण वेगवेगळे इंद्रिय तृप्तीचे भोगाचे आहे इथे चित्रामध्ये दिले आहे. म्हणजे जो सकाम कर्म करतो रजोगुणामध्ये असतात, आणि जो अ, अ, मूर्खपणाशी बांधतो, म्हणजे जो आळस आहे, निद्रा करतो, जो जो दारू वगैरे पितो, जो मांसाहार करतो, तो काय, तो खालच्या योनीमध्ये जातो, त्याचं पतन होतं. असे जे लोक आहेत त्यांना तमोगुणी म्हणतात. इथे या श्लोकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या तत्व, तर आपण जेव्हा सत्वगुणामध्ये असतो तेव्हा आपण सुखाने बांधतो, रजोगुणामध्ये आपण सकाम कर्म करतो, इंद्रिय तृप्तीचे भोग करतो, आणि तमोगुणामध्ये आपण खालच्या योनीमध्ये आपलं पतन होतं, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर पुढे भगवान म्हणतात, हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतं. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम तम यांचा पाडाव करतो, आणि इतर वेळी तमोगुण सत्व रजाचा पाडाव करतो. याप्रमाणे त्यासाठी निरंतर स्पर्धा शूर असते. तर इथे एक आपलं मन आहे. मन म्हणजे मनामध्ये हे आपल्या शरीरामध्ये 3 तत्व आहेत. याच्यामध्ये रस्सी खेच असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्यामध्ये सत्व रज आणि तमोगुण जवळजवळ सगळ्यामध्ये 33% असतात. पण इथे या श्लोकामध्ये आपल्याला हेच भगवंतांनी सांगितलं की कधी कधी रजो आणि तमोगुणचा पडाव होतो, म्हणजे 33च्या जाग्यावरती ते काही काही वेळा 50% असतात सत्वगुण, आणि बाकीचे 25-25% असू शकतात. म्हणजे त्यावेळी सत्वगुण प्रमुख असतात. कधी कधी रजोगुण सत्व आणि तमोचा पडाव असून तो इतर वेळी तमोगुण, म्हणजे त्यावेळी रजोगुण 50% असतात आणि सत्व आणि तमोगुण हे 25-25%, आणि शेवटची काही वेळा 50% तमोगुण असतात आणि रजो आणि सत्वगुण हे 25% असतात. तर ह्या तिघामध्ये रस्सीकेस चालू असतात, आणि हा सर्व मनाचा कारक असतात. म्हणजे आपलं मन कुठल्या तत्वामध्ये आहे, मनचं नियंत्रण कुठला तत्व करतो, आपला आहार कसला आहे, त्याच्यावरती आपण जाणू शकतो की हा मनुष्य कुठल्या तत्वामध्ये आहे. त्याच्यासाठी आणखीन खोलामध्ये आपण 17व्या अध्यायामध्ये आपण सखोल अभ्यास करणार आहोत. जेव्हा देहाचे सर्वात द्वारेने नाण्याचे प्रकाश होतो तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतात. तर आपल्या शरीरामध्ये 9 द्वार आहे. आपले 2 डोळे, 2 नाकाचे पुढे, 2 कान, आपले आपलं तोंड, आपले गुदा आणि इतर हे सर्व उदर, हे सर्व काय असतात, तर हे आपले 9 द्वार आहे. त्याद्वारे आपण प्रकाशित होतो. ज्ञानाचा प्रकाशित होता, आणि सत्वगुणाचे प्रकटीकरण अनुभव आपण येऊ शकतात. हे सर्व आपले द्वार आहे. त्याद्वारे आपण वेगवेगळे ज्ञान घेऊ शकतात, असा या श्लोकामध्ये आपल्याला सांगायचं. आणि हे जे बद्ध जीव आहे त्याला हे कसं बांधलेलं जातं त्याच्यावरती इथे या श्लोकामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. हरे कृष्णा. पुढे भगवान म्हणते, हे भरतवर्षा, जेव्हा रजोगुण मध्ये वृद्धी होतो तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षण उत्पन्न होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की रजोगुणामध्ये वृद्धी होल्यामुळे काय होतं, तर आपल्यामध्ये अत्यंत आसक्ती, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, इथे तुम्ही चित्रामध्येही आपल्याला दाखवले की आपल्याला अनेक स्त्री भोगवायची इच्छा वाटते, आपल्याला खूपच धन संचय करायची इच्छा असते, सकाम कर्म करताय, महत प्रयास म्हणजे जवळजवळ आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर कुठल्या तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावरती काय असतं, जास्तीत जास्त 8 तास आपल्याला काम असतं. पण जे रजोगुणामध्ये असतं ते काय करतात, 12 तास, 16 तास ते खूपच ते खूप परिश्रम करतात, महत् प्रयास करतात. अनियंत्रित इच्छा म्हणजे त्याच्याकडे आज एक 10,000चा फोन आहे,
तर त्याच्याकडे थोडा पैसे आला की तो 25,000 किंवा 50,000चा फोन घेणार. नंतर तो 1,00,000चा घेणार. नंतर आता आता मोबाईलचा त्याचा पूर्ण झाला की नंतर तो काय करणार, एका त्याच्याकडे टू व्हीलर असेल तर त्याच्यानंतर तो एका 1,50,000ची की 2,00,000ची टू व्हीलर घेणार. नंतर ती इच्छा पूर्ण झाल्यावरती तो फोर व्हीलर म्हणजे एका अल्टो आहे की साध्या कुठल्या तरी मारुतीची गाडी आहे तर ती घेणार. नंतर आणखीन तो मर्सिडीज, ऑडी अशी त्याची इच्छा वाढ, त्याची इच्छा पूर्ण होत नाही. नंतर त्याच्याकडे जर तो कुठेतरी भाड्याचा घरामध्ये राहत असेल तर त्याची इच्छा एक वन बेडरूम हॉल, नंतर थोड्या वर्षानंतर दोन बेडरूम हॉल, नंतर कुठेतरी त्याला एक स्वतःचा असा रो हाऊस मध्ये कुठेतरी बंगला घ्यायची इच्छा. म्हणजे याला अनियंत्रित इच्छा एक पूर्ण झाल्यावरती ते त्याच्यावरती ते दुसरी इच्छा चालूच असते. याला अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षण कोणामध्ये उत्पन्न होतो, तर ते रजगुणामध्ये जेव्हा आपली वृद्धी होते, जसं आपल्या रजोगुण 90% असले तर आपल्याला हे गुण वृद्धी होतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात. तर बाहेरच्या देशामध्ये तुम्ही काही लोकांना बघतात की ते भीक मागून ड्रग्स वगैरे घेतात आणि आपल्या देशामध्येही जर मोठ्या शहरामध्ये जातात तेव्हा सिग्नलाकडे काही लोक भीक मागायला बसते. म्हणजे त्यांच्यामध्ये तमोगुण असल्यामुळे ते अंधकार, त्यांना ज्ञान नाही की त्यांचं शरीरामध्ये जे हातपाय दिलेले आहे, त्यांचं जे डोळे दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये जे हे वेगवेगळे त्यांना कृती करायला भगवंतानी त्यांना खूपच असं चांगलं शरीर दिलं आहे. परंतु ते ते शरीराचा उपयोग करत नाही. ते काय करतात? भीक मागतात. म्हणजे त्यांना त्यांना ज्ञान नसतं. म्हणजे ते अंधारामध्ये असतात. नंतर निष्क्रियता. निष्क्रिय म्हणजे त्यांना काम करायचं नसतं. फक्त त्यांना भीक माग. मूर्खपणा आणि मोह. कारण त्यांना पैसे भेटले की त्यांना मोह असतो, की मला फुकटचा मला भोजन मिळणार आहे. हे सर्व मोह असतात. आणि हे सर्व काय आहे? तर हे जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते, जवळजवळ 90% त्यांच्यामध्ये तमोगुणी असतात, तेव्हा हे असं कार्य करतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणजे जे मनुष्य सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त करतो. तर इथे आपण इथे नारद मुनी यांनी वेगवेगळ्या ऋषी मुनींना ज्ञान दिलं होतं. आणि आपण कालही आपण अभ्यास केला होता की जेव्हा परीक्षित महाराजला जेव्हा सर्पाने डंस मारला होता आणि त्यांच्याकडे फक्त 7 दिवस होते, तर ते काय केलं त्यांनी, त्यांनी व्यासदेवचे पुत्र सुखदेव महाराजच्या ते शरणीला गेले आणि 7 दिवस भागवतमचा श्रवण केला आणि त्यामुळे त्यांना त्यांची गोलकावृद्धाची प्राप्ती झाली. तसं इथे भगवान हेच म्हणतात की ज्याच्यामध्ये सत्वगुण जास्त आहे, म्हणजे आपल्या जवळजवळ आपल्यामध्ये 90% जर सत्वगुण असेल तर जेव्हा आपली मृत्यू होतं तेव्हा आपण पहिल्या श्लोकामध्ये जसं बघितलं की 7 वेगवेगळे महर्षी आहेत, त्यांच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांमध्ये आपण प्राप्त करू शकतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणजे जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये मध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणा मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. इथे आपल्याला हे चार वेगवेगळे चित्र दिले आहेत. तर तुम्ही पहिल्या चित्रामध्ये बघू शकतात की जेव्हा काही स्त्री असतात ते फार कबय कबडी करतात, म्हणजे ते आपलं शरीर ते शरीर सगळ्यांना दाखवतात. तर त्यांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्यांचा दुसरा जन्म कुठला होता? ते एका झाडासारखं होतं. तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात आणि आपल्या आजूबाजूमध्ये बघतात की झाड जे असतं त्यांना प्रत्येक जे ऋतू आहे ते त्यांना भोगावी लागते. गरमी, तर गरमी आहे, पाऊस हे सर्व त्यांना भोगावे लागतं. आणि कोण तसं त्यांना, आपण आता भौतिक जगामध्ये राहतो तेव्हा जेव्हा पाऊस पडतो आपण काय करतो? रेनकोट घेतो की छत्रीचा आपण उपयोग करतो, कारण आपल्याला ओलावायचं नसतं. तर हे जे झाड असतात ते त्यांना सर्व पाऊस त्रास घ्यावा लागतात. आपण जेव्हा आपल्याला जेव्हा ताप असतो तेव्हा आपण 40-45 मध्ये आपण फार गरमी लागते. पण हे झाड असते त्यांना सर्व सहन करा. आपण एसी बसमध्ये, एसी कारमध्ये, कुठे घरी एसी मध्ये आपण त्याचा उपयोग करतात. परंतु जेव्हा असे जे लोक आहेत जे फार कमी कबड खातात, त्यांचा दुसरा जन्म एका झाडासारखं होतं आणि प्रत्येक ऋतू त्याला सहन करावी लागते, असा पहिल्या चित्राचं तात्पर्य आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघू शकता की एका मनुष्य तो मांसाहार खूप करतो, म्हणजे त्याला मांस भक्षण करायची खूप इच्छा असते. तर त्याचा दुसरा जन्म एका अ, अ, हिंसक पशुचा त्याचा जन्म होतो. जसं इथे अ, शिव दिलाय तसा त्याचा एक मांस भक्षण करणारा प्राणीसारखं. आणि ज्याने पूर्ण जीवन फक्त मांसाहार केला असता
त्यांचा जन्म खालच्या योनीमध्ये पतन होऊन त्याचा एका पशुचा जन्म होतो. नंतर खालच्या तिसऱ्या चित्रामध्ये आपण बघू शकतो की काही लोक असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं की जो तमोगुणीमध्ये आहे त्याला तो आळस, प्रमाद आणि निंद्रा त्याला खूपच चांगली वाटते, म्हणून तो 12-15 तास, 10 तास, 12 तास तो झोपलेलो असतो. म्हणजे त्याचा दुसरा जन्म कुठे होता, तर दुसरा जन्म त्याचा एका अस्वल सारखं असतं. आणि अस्वल तुम्ही बघितलं असेल की तो 10-12 तास कुठेतरी या गुफामध्ये झोपलेले असतात. तर जेव्हा आपण त्या गुणामध्ये असतात, त्याप्रमाणे आपला दुसरा जन्म होतो. आणि शेवटच्या चित्रामध्ये जो खूपच दारू वगैरे पितो, कुठेतरी रोज कामावरून जातो आणि जे काही 50-100 रुपये कमवतो, तो दारू पिऊन घरी जातो. आणि जाता जाता जर जास्त त्यांनी दारू पिला तर कुठेतरी तो पडलेला असतो चिखलामध्ये, गटारमध्ये. तर त्याचा दुसरा जन्म काय होतं, तर त्याचा दुसरा जन्म एका डुक्करसारखं असतो. आणि तुम्ही भौतिक जगामध्येही बघतात की सर्व कुठेतरी जे काही घाणेरडी वस्तू आहे, तिथे हे डुक्कर तुम्हाला दिसतात. म्हणजे आपण ज्याप्रमाणे ज्या गुणामध्ये आपलं मृत्यू होतं, त्याप्रमाणे आपला दुसरा जन्म होतो. आणि त्याप्रमाणे आपल्याला हे सर्व दुःख भोगावे लागतात, असं या श्लोकाचा तात्पर्य आणि या चित्राचा वर्णन आहे. पुढे भगवान म्हणतात, कर्मणः सुकृत स्याहु सात्वकम निर्मलम फलम रजस्तो फलम दुःखम ज्ञानम तमसम फलम. पूर्ण कर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्व गुणामध्ये असल्याचे म्हणलेले जातात. परंतु रजगुणामध्ये केलेल्या कर्म फळाचे म्हणजे दुःख आहे, आणि तमोगुणा केल्याने कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा. तर पहिल्या तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की ज्याने पुण्यकर्म फळ शुद्ध असतो आणि ते सत्वगुण, म्हणजे तुम्ही जर पुण्यकर्म केले आहे आणि तुम्ही जर सत्वगुणामध्ये असेल, तर तुम्ही एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म होणार. आणि ब्राह्मण कुटुंबात जन्मामुळे काय होणार, तुम्ही मंदिरामध्ये तुम्हाला सेवा मिळणार. वेगवेगळे आता तुम्ही मोठे मोठ्या मंदिरामध्ये बघतात की वेगवेगळे जे पुजारी असतात ते मंदिरामध्ये राहतात. म्हणजे जेव्हा आपण पुण्यकर्माचे फळ शुद्ध असतं आणि ते सत्वगुणाने असे म्हटलेले गेले आहे. नंतर परंतु जो रजगुणामध्ये केले असतात त्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे. तर दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघू शकतो की मोठे मोठ्या शहरामध्ये झोपडपट्टी असतात. झोपडपट्टी म्हणजे ते शाश्वत दुःखालय, कारण इथे पाण्याची सोय नसते, संडास बाथरूम नसतात, काही वेळा त्यांच्याकडे लाईट नसते आणि चांगला राहायची सोय नसते. कुठेतरी ते सर्व जे घाणेरडी जे काही वस्तू असते ती तिकडे असते. त्यांना चांगलं शिक्षण मिळत नाही, चांगला त्यांना उपचार मिळत नाही. हे सर्व काय आहे, हे सर्व रजोगुणीच्या कर्मफळाच्या दुःख आहे. आणि तमोगुणी म्हणजे कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता एकाने कुठेतरी जिन्ना बांधलेला आहे, पण ती वरती कसं जायचं त्याच्या त्यांनी जागा सोडलेल्या आहे, म्हणजे याला मूर्खपणा म्हणतात. तर जेव्हा आपण शुद्ध सत्वगुणामध्ये असतात, तेव्हा आपण मंदिरामध्ये की कुठे चांगल्या जाग्यावरती आपण राहू शकतात. जेव्हा आपण रजोगुणामध्ये कर्म करतात, तेव्हा आपण दुःख म्हणजे आपल्याला एका झोपडपट्टी सारख्या जाग्यावरती आपल्या आई वडिलांना आपल्याला भेटतात. आणि जेव्हा आपण तमोगुणीमध्ये कर्म करतात, तेव्हा आपल्याला एका मूर्खासारखं आपण वागणे असतं. असा या श्लोकाचा आणि या चित्राचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणजे सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजगुणापासून लोभ उत्पन्न होते आणि तमोगुणापासून प्रमादमोह आणि अज्ञान होते. तर इथे तुम्ही एकच मनुष्याच्या तीन वेगवेगळ्या चित्र दिलेले आहेत. तर पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये वास्तविक ज्ञान होते, म्हणजे त्याच्या चेहऱ्यामध्ये तुम्ही प्रसन्नता बघू शकता, त्याच्यामध्ये प्रकाश आहे. नंतर रजोगुणामध्ये लोभ उत्पन्न होते आणि इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता तर त्याचा चेहरा पूर्ण बदलेला आहे. आणि अतितमो गुणामध्ये पासून प्रमाद मोह आणि अज्ञान होतं. ते तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तो असा विचित्र वागतो, कारण हे त्यांचे वेगवेगळे तत्वामुळे त्यांचे वेगवेगळे त्याची कारण असतात आणि त्यामुळे ते अ, वागतात, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्य निष्ठित तिष्ठन्ति राजसा जनन जगन्या गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. सत्वगुण मनुष्य क्रमशः उदरगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतो आणि जे नित्य तमोगुणी स्थित आहेत त्यांचा नरक लोकात अध्यपतन होतं. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की जे सत्वगुणामध्ये त्यांचे उदरगती उच्चतर लोकांमध्ये म्हणजे
तो प्लेन कसा, प्लेन जेव्हा टेक ऑफ करतो तेव्हा तो वरती जातो. म्हणजे जेव्हा आपण सत्वगुणामध्ये असते तेव्हा आपली उधर्व गती होते, म्हणजे आपलं उच्चतर ते उच्चतर लोक आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये अभ्यास करूया. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात, मग जसं मी तुम्हाला सांगितलं की ते थोडे सकाम कर्म करतात. सकाम कर्म केल्यामुळे काय होतं, ते स्वर्ग लोकाची प्राप्ती करतात. आणि सकाम कर्माची जेव्हा पुण्य क्षीण होतं तेव्हा परत तो पृथ्वी लोकामध्ये परत येतो आणि जन्म चक्राच्या चक्रामध्ये अडकून पडत असतो. नंतर तमोगुणी तमोगुणीमध्ये काय होतं, तो तो नरक लोकात पतन होतं. म्हणजे प्लेनाने टेक ऑफ केलाय पण कुठेतरी त्याच्या आग लागलेली आहे म्हणून तो आता दर्यामध्ये पडलेला आहे, कुठेतरी डोंगरावरती पडलेला आहे. म्हणजे त्याचा अधोपतन होतं, म्हणजे तो खालच्या योनीमध्ये जातो. तर सत्वगुणामध्ये आपण उच्चतर लोकमध्ये येतात, रजोगुणामध्ये आपलं मृत्यू होतं तेव्हा परत पृथ्वी लोकामध्ये येतात, आणि तमोगुणीमध्ये जेव्हा स्थित असतो तेव्हा आपण नरक लोका म्हणजे खालच्या योनीमध्ये पतन होतं. असं या श्लोकाचं तात्पर्य आहे. जसं मी तुम्हाला काही दिवसापासून हे एका ब्रह्मांडचं चित्र दिलेलं आहे. जसं आपण अभ्यास केला होता की आपण आपला जन्म कोणामुळे होतं, तर हे गर्भोदक विष्णू मी इथे चित्रामध्ये बघू शकतो. आधी माझा मी कर्सरही तुम्हाला इथे दाखवतो. तर हे गर्भोदक विष्णू आहे. गर्भोदक विष्णूचा अ, नाभीहून एका अ, ब्रह्माचा इथे सत्य लोक आहे. ब्रह्मा इथे बसलेले आणि आपले पिता कोण आहे, ब्रह्मा आहे. कारण मनुष्याचा जो जो पहिला मनुष्य होता, तर त्याचा निर्मिती कोणी केली, तर ब्रह्माने केली. हे सत्यलोक ब्रह्माचा लोक आहे. त्याच्या खाली एका तपोलोक आहे. नंतर जनलोक, जनलोक जसं मी आपण पहिल्या श्लोकामध्ये आपण सप्त ऋषीची जी आपण गोष्ट केली ऐकली होती, हे सप्त ऋषींनी हे ज्ञान घेऊन ते जनालोकामध्ये गेले. त्याच्या खाली एक महार लोक आहे आणि आपण त्याच्या खाली स्वर्गलोक. आपण जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा आपण काय म्हणतो, तो स्वर्गवासी झाला. स्वर्गवासी म्हणजे त्याने पुण्यकर्म केल्या, पुण्यकर्म केल्यावरती तो कुठे जातो, तर हा स्वर्गालोकामध्ये जातो. म्हणजे जर इंद्रचा लोक आहे तो स्वर्गलोक आहे. त्याच्या खाली भुवर लोक आहे, म्हणजे जिथे राक्षस आणि भूत प्रेत राहतात त्याला भुवर लोक म्हणतात. आणि आपला जो हा जो पृथ्वी आहे त्याला भूर लोक म्हणतात. म्हणजे आपण जे भौतिक जगतमध्ये राहतो इथे त्याला भूर लोक म्हणजे. आणि आपल्या खाली आणखीन सात हे नरक म्हणजे पतनचे आहे. हे जे वरती जे सहा लोक आहेत ते सत्वगुणाचे लोकांसाठी असतात. आणि जेव्हा आपण रजोगुणामध्ये आपला मृत्यू होतो तेव्हा आपण परत भूर लोकामध्ये येतात. आणि जेव्हा आपण तमोगुणामध्ये जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपण खालती जे सात लोक आहेत, अतल आहे, वितल आहे, सुतल आहे, तलातल आहे, महातल आहे, रसातल आहे आणि पाताल आहे, हे सर्व खालच्या योनी मध्ये आपलं पतन होतं. तर इथे या एका ब्रह्मांडचं इथे चित्र दिलेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता. आपण काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या लोकांचा जे अभ्यास करतात तसं ते हे आपलं एक ब्रह्मांड इथे चित्रामध्ये दाखवलं आहे. पुढे भगवान म्हणतात, जे मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्माच्या प्रकृती गुणेखेरीज इतर कोणीही करता नाही, आणि जो या सर्व गुणाच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण भगवंताचे शाश्वत पुत्र आहे. कारण भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्यांचं विस्तरण केलं तर त्यांनी ब्रह्माची निर्मिती केली. ब्रह्मा आपले पिता आहे आणि भगवान आपले प- परपिता आहे, म्हणजे आपले आजोबा आहे. तर आपण आपल्या आजोबाकडे जायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्माचे प्राकृतिक गुणाकडे इतर कोणतेही करता नाही, जसं आपण कोणतं करता नाही, भगवान त्यांनी हे जे माया रचलेली हे जे त्रिगुणी माया आहे, जसं आज आपण पूर्ण अभ्यास केला आहे, तर त्यांच्या पलीकडे सर्व गुणाच्या पलीकडे असणारा परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभाव, आध्यात्मिक स्वभाव. कारण आपला जो आत्मा आहे त्याचा स्वभाव आध्यात्मिक आहे. म्हणजे तो नेहमी त्याला काही ना काही काम केलं पाहिजे. जेव्हा आपण माळा वगैरे जप करतात तेव्हा आपल्याला सुरुवातीला काही आपल्याला विचार येतात. परंतु जेव्हा आपण जप वगैरे करतात, काही वर्ष आपण जप करतात तेव्हा आपण आपला जो आत्मा आहे त्याला आपण शुद्ध करून त्याचा आध्यात्मिक जो स्वभाव आहे त्याला प्राप्त करून आपण भगवंताचं शाश्वत नाम पोहोचायचा प्रयत्न केला पाहिजे. असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांना पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन या जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण 2 स्लाईड पूर्वीचे आपण ब्रह्मांडचा आपण अभ्यास केला. इथेही आपण अभ्यास केला होता, की जेव्हा हा भौतिक शरीर जीव म्हणजे आपल्या भौतिक शरीराशी आपण जे सत्व रजन तमो गुणाच्या या त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा जन्म मृत्यू जरा व्याधी म्हणजे आपण जेव्हा भगवंताच्या शाश्वत गोलाकार वृंदावनामध्ये जातो, तेव्हा आपण हे चक्रावून आपण बाहेर पडू शकतात आणि अमृताचं जीवनात अमृत, कारण आपण जेव्हा जन्म मृत्यू होणार नाही, तेव्हा आपण आपलं जीवन काय होणार, तर अमृतचा उपभोग सारखा आपण होऊ शकतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर आता अर्जुनाने विचारले, हे प्रभू, त्रिगुणाच्या अतीत असणाऱ्या मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असतं आणि तो प्राकृतिक गुणाचा पलीकडे कसा जातो. आता भगवंताने सर्व आपल्याला ज्ञान दिले आहे, परंतु आता तो अतीत असणार कोणत्या लक्षण आपण मनुष्यामध्ये सत्व रजन तमोगुणाचे लक्षण आपण कसं ओळखू शकतात आणि त्याचं आचरण कसं असतं आणि प्राकृतिक गुणा पलीकडे कसा जातो, याच्यावरती आता अर्जुनाने पृच्छा केली आहे. त्याच्यावरती आता भगवंत काय उत्तर देतात, हे आता आपण पुढच्या श्लोकामध्ये आपण अभ्यास करूया. तर हे शुद्ध सत्वगुणामध्ये नारद मुनीचं इथे उदाहरण दिलं. ते भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांच्या उपस्थित असताना त्यांचा द्वेष करत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करत नाही, जो त्रिगुणाच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुण सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि जो सुख दुःखाला सारखेच मानतो, जो मोती दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल संभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान यांच्याकडे संभाव पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्या सारखीच वर्तन करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला, त्या मनुष्याला गुणातीत म्हणजे जो सत्व रज आणि तमाच्या पलीकडे असतो, त्याला गुणातीत म्हणतात, म्हणजे शुद्ध सत्व गुण म्हणतात. तर इथे पूर्ण आपल्याला भगवंतांनी दिले आहे, की जो प्रकाश, आसक्ती आणि मोहच्या उपस्थित असताना द्वेष करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही किंवा नाशील असेल तरी आकांक्षा करत नाही, तो कोणाच्याकडे अपेक्षा करत नाही, जो त्रिगुणाचा प्रभाव अवश्य आणि निश्चल राहतो, तो विस्तृत होत नाही. कोणी चांगला बोललं की त्याला असं त्याला असं दिसत नाही की मला मान दिलेली आहे, आणि कोणी जर त्याने वाईट बोलून घेतला तर तो त्याला असं वाटत नाही की मला माझा अपमान झाला आहे. जो अ, सुख दुःखाला सारखेच मानतो, म्हणजे आपल्या घरामध्ये कोणाचा जन्म झाला तर आपण सुखी होऊन जातात, आणि जेव्हा आपल्या घरामध्ये कोणाचा मृत्यू होतो तेव्हा आपण दुःखी जातो, म्हणजे ह्या दोघांना तो सारखेच मानतो आणि सर्व गोष्टीमध्ये जसं माती दगड आणि सोन्यामध्ये समदृष्टीने पाहतो, प्रिय आणि अप्रिय बद्दल संभाव राखतो, म्हणजे चांगला गोष्ट झाली आणि वाईट झाली तरी तो संभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा. काही लोक आपले गुण गातात तेव्हा आपली स्तुती करतात तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं, आणि कोण आपली निंदा करतात तेव्हा आपल्याला अपमान सारखं वाटतं. हे सर्व संभाव पाहतो. जो मित्र आणि शत्रू म्हणजे तो मित्राकडे चांगला वागतो आणि शत्रूकडे त्याच बरोबर वागतो, हे सर्व सारखं वाचतो, त्यांना त्या मनुष्याला गुणातीत म्हटलेले, असं या श्लोकाचा तात्पर्य. असे 3-4 श्लोकाचा इथे भगवंताने आपल्याला तात्पर्य दिले. तर जेव्हा अर्जुनाने प्रश्न केला होता, तो कसा ओळखलेला जातो, त्याचा स्वभाव कसा असतो, हे सर्व भगवंताने आता इथे वर्णन दिले आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा स्वतःचा अ, बघू शकता की तुम्ही कुठल्या गुणामध्ये आहे, तुमचा स्वभाव कसा आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये जर बदल केला, तर तुम्ही निश्चितपणे ज्याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं, की जेव्हा आपण सत्वगुणामध्ये असतात, तेव्हा आपण ब्रह्मलोक प्राप्त करू शकतात. जेव्हा आपण रजोगुणामध्ये असतात, तेव्हा आपण परत भुवरलोकमध्ये परत येतात. आणि जेव्हा आपण रजोगुणामध्ये असतात, तेव्हा आपला खालच्या जे 7 लोक आहेत, तलविता, सुतल, त्यामध्ये आपण पतन होऊ शकतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण जे गुण आहेत, जे रजो के तमोगुण आपल्यामध्ये आता या कलियुगामध्ये रजो आणि तमोगुण जवळ-जवळ 45-45% असतात आणि फक्त 10% सत्वगुण असतात. परंतु आपण आपला नित्य स्वभाव आपण बदलून आपण सत्वगुणामध्ये जाऊन आपण ही गुणातीत अवस्था प्राप्त करू शकतो. असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने वेगवेगळ्या गुणाचं वर्णन या 4 श्लोकामध्ये दिलेलं आहे. असं आपण समजून घेऊया.
माझा यो अविविचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतीत्येत्यान ब्रह्म भूया कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो व तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्त ब्रह्मस्तरावर प्राप्त उन्नत होतो. जसं आपण पहिल्या स्लाइड मध्ये अभ्यास केला होता की जो मनुष्य सर्व एकनिष्ठ होऊन पूर्णतः भक्तीमध्ये, आपण मी काही दिवसापासून तुम्हाला की भक्ती हे सर्वाचा टप्पा आहे. अनन्य भक्ती जसं आपण अभ्यास सांगितलं की आणखी कोण नाही, फक्त भगवान श्रीकृष्ण याच आपण आपण नित्य त्यांची पूजा केली, त्याची भक्ती केली, त्याचं गुणगान केलं, तर आपण त्यांची ब्रह्मस्तर पर्यंत आपण पोहोचू शकतात, त्यांच्या त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन. आणि आपण जसं मी तुम्हाला काही वेळा सांगितलं की ह्याच्यासाठी आपण नित्य आपण वेगवेगळ्या जे इस्कॉनचे वगैरे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये उपस्थित राहायला पाहिजे. सकाळी 4:30 वाजता मंगळ आरतीमध्ये, नंतर जपास 5 ते 7 वाजेपर्यंत आपण जप केला पाहिजे. नंतर कुठेतरी वेगवेगळ्या भाषाचा आपण भागवतांचा वर्ग असतात. नंतर परत भगवद्गीताचा लेवल 1, आणि तुम्हाला काही दिवसापूर्वी मी सांगितलं की लेवल 1 पूर्ण कर, लेवल 2 मध्ये आणखी तुम्ही जास्त ज्ञान घ्या. म्हणजे जेव्हा आपण जास्त ज्ञान घेऊ तेव्हा आपल्याला आणखीन भक्ती कशी करायची ते जर आपण जाणून घेतलं, तर आपण तत्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन आपण ब्रह्मस्तरावर पोहोचू शकतात. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अविवी आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. जसा पहिल्या दिवशी आपण अभ्यास केला होता, दुसऱ्या दिवशी आपण अभ्यास केला होता की भक्ताचे 3 टप्पे आहेत. भगवंत कोण आहे ते जाणायचं असेल तर 3 टप्पे आहेत. जसे जो मनुष्य म्हणजे जो भक्त कनिष्ठ आहे तो ब्रह्मा म्हणजे भगवंताचा जो शरीरामधला जो तेज निघतो तो त्यालाच भगवंत म्हणून त्याची पूजा करतात, निर्विशेषवादी म्हणतात. तर तो ब्रह्मज्योतीचा ब्रह्मज्योती पूजा करतात. तर भगवान इथे काय म्हणतात की निर्विशेष जे ब्रह्मज्योतीचा आधारी भगवान श्री कृष्ण आहे. तर हे परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणार अमृत अव्ययी आणि शाश्वत निर्विशेष ज्योती भगवंतच आहे, असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलंय. आता भगवान पुढे काय सांगतो ते आता आपण अभ्यास करूया. तर आपण भगवंताचे शाश्वत धाम जर आपल्याला जायचं असेल, तर आपल्यामध्ये जे काही तत्व आहे त्याच्या कमी करून आपण आणखीन जास्त भक्ती केली पाहिजे, तेव्हाच आपण भगवंताचं शाश्वत धाम गोलाकावरून पोहोचू शकतात. असा या श्लोकामध्ये आणि आजच्या अध्यायाचा निष्कर्ष आहे, असं आपण समजून घेऊया. इथेच आपला 14 अध्याय पूर्ण होतो.